हॅलो. सुधागड एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय कळंबोली. सब्जेक्ट जनरल सायन्स स्टँडर्ड 7th. सेकंड सेमिस्टर. फर्स्ट चॅप्टर 11 सेल स्ट्रक्चर अँड मायक्रोऑर्गॅनिझम्स. Cell structure and microorganisms. Cell means पेशी, स्ट्रक्चर म्हणजे रचना, मायक्रोऑर्गॅनिझम्स म्हणजे सूक्ष्मजीव. हे पाहत असताना आपल्याला या प्रकरणामध्ये सेल म्हणजे काय, त्याची रचना कशी असते, त्याचे प्रकार काय आहेत, त्यात कोणते घटक असतात, प्रत्येक घटकाचं कार्य काय आहे, आणि मायक्रोऑर्गॅनिझम्स म्हणजे काय, ही माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायची आहे. पहिल्यांदा आपल्याला पेज नंबर 71 वरती लेट्स रिकॉल काही प्रश्न दिलेले आहेत आपल्याला. व्हॉट इज द नेम ऑफ द मायन्यूट कॉम्पोनंट ऑफ व्हिच द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेड. सजीवाची शरीर रचना कशी बनलेली आहे ते विचारलेलं आपल्याला. इज द नंबर ऑफ द स्मॉलेस्ट युनिट्स द सेम इन द बॉडीज ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सर्व सजीवामधील जे स्मॉलेस्ट युनिट आहेत ते सारखेच असतात का, ते आपल्याला विचारलेलं आहे. पहिल्यांदा आपण इथं सेल म्हणजे काय ते आपल्याला दिलेलं आहे. वी हॅव लर्न दॅट सेल्युलर ऑर्गनायझेशन is the primary characteristic of all living organisms, and that the cell is the functional and structural and functional unit of living organisms. सेल म्हणजे काय तर फंक्शनल, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. पहिल्यांदा आपल्याला सेल म्हणजे काय हे समजून घेण्या अगोदर उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. हे आपलं एक पुस्तक आहे. तर ते पुस्तक कसं तयार झालेलं आहे ते जर आपण पाहिले, आपल्याला इथं फ्लो चार्ट दिलेले आहेत, बुक चॅप्टर आहेत, मध्ये गॅप दिलेला आपल्याला, सेंटेन्स, वर्ड्स, म्हणजे पुस्तक कसं तयार झालेलं आहे ते आपल्याला दिलेलं आहे. पुस्तक चॅप्टरने तयार झालेलं आहे, म्हणजे प्रकरणाने तयार झालेलं आहे. चॅप्टर्स पॅरेग्राफने तयार झालेले आहेत, पॅरेग्राफ सेंटेन्सने तयार झालेले आहेत, सेंटेन्स वर्ड्सने तयार झालेले आहेत, आणि वर्ड्स लेटरने तयार झालेले आहेत. म्हणजे पुस्तकाचा आपण जर लहानात लहान घटक पाहिला तर ते लेटर आहे. म्हणजे लेटर एकत्र आले की वर्ड्स एकत्र आले की सेंटेन्स एकत्र आले की पॅरेग्राफ एकत्र आले की चॅप्टर्स, आणि चॅप्टर एकत्र आले की मग बुक तयार होतं. या पद्धतीने जसं पुस्तक तयार होतं तसं आपले बॉडी कशी तयार झालेली आहे ते आपल्याला इथं दिलेलं आहे. We see the structural organization of a book in a above flow chart. Similarly, there are organizational level in living organisms too. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये सुद्धा याच पद्धतीनं बनलेलं असते. सेल्स, टिश्यू, ऑर्गन सिस्टीम, ऑर्गॅनिझम म्हणजे बॉडी तयार होते. सेल्स फ्रॉम द बेसिस ऑफ द स्ट्रक्चर अँड फंक्शनल ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. इट इज ओनली विथ द हेल्प ऑफ द सेल that living organisms
कॅरी आउट ऑल देअर डिफरंट लाईफ प्रोसेसेस. म्हणजे सेल म्हणजे काय, जर आपण पाहिलं तर आपली बॉडी आहे. बॉडी कशी तयार झालेली आहे, तर ऑर्गन सिस्टीमपासून तयार झालेली आहे. ऑर्गन्सपासून तयार झालेले आहेत. ऑर्गन्स टिश्यूपासून तयार झालेले आहेत. टिश्यू सेलपासून तयार झाले. म्हणजे आपल्या शरीराचा सर्वात लहान घटक हा सेल आहे. सेल एकत्र आले की टिश्यू तयार होतात. टिश्यू एकत्र आले की ऑर्गन तयार होतो. ऑर्गन एकत्र आले की ऑर्गन सिस्टीम तयार होते आणि ऑर्गन सिस्टीमची मिळून आपली बॉडी तयार झालेली आहे. म्हणजे शरीराचा आपल्या लहानात लहान घटक, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट म्हणजे सेल. आता सेल म्हणजे काय आणि सेलचा शोध कसा लागला ते आपल्याला इथं पेज नंबर 71 वरती दिलेलं आहे. ग्रेट सायंटिस्ट इन 1665 a scientist Robert Hooke observed a thin section of cork under a microscope. म्हणजे रबरी पुसाचा छेद त्याने मायक्रोस्कोप खाली पाहिला. द सेक्शन इज सॉ हेक्झागोनल कंपार्टमेंट्स लाईक दोज ऑफ दी वेव्ह. बाजूला दाखवल्याप्रमाणे त्यांना त्याच्यामध्ये हेक्झागोनल कंपार्टमेंट्स, षटकोनी आकाराचे काही कप्पे त्याच्यात त्याला आढळले. ही नेम्ड दोज कंपार्टमेंट्स सेल. त्या प्रत्येक कंपार्टमेंटला त्यांनी सेल असं नाव दिलं. दिस टर्म इज डिराइव्ड फ्रॉम दी लॅटिन वर्ड सेला विच मीन्स स्मॉल रूम. सेल हा शब्द लॅटिन भाषेतील सेला या शब्दावरून आलेला आहे आणि त्याचा अर्थ आहे स्मॉल रूम. म्हणजे पहिल्यांदा रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने पेशीचा शोध लावला. नंतर मग काही शास्त्रज्ञांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी असतात त्याचाही शोध लावला. इन 1838 the two scientists M.J. Skeldon and Theodore Schwann formulated a theory about cellular structure which stated all the living organisms are made up of cells and the cell is the fundamental component of living organisms. म्हणजे प्रत्येक सजीवाचं शरीर हे पेशीने बनलेलं असतं आणि पेशी हे त्याचं फंडामेंटल कंपोनंट आहे. इन 1885 रुडॉल्फ व्हर्च्यू stated that all cells are formed from pre-existing cells. आता हे सेल्स, आपला जो शरीराचा लहानात लहान घटक आहे त्याला आपण पेशी म्हटलेले आहे. मग त्याचा आकार किती असतो तो इथं आपल्याला मेजरमेंट अँड ऑब्झर्वेशन्स ऑफ सेल्स. आता हे सेल्स आपल्याला डोळ्याने, उघड्या डोळ्याने आपल्याला दिसत नाहीत, तर ते पाहण्यासाठी मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो. इन 1673 Anton Leeuwenhoek assembled various lenses to construct a microscope. He was the first to observe live bacterial and protozoan cells under microscope. मायक्रोस्कोप खाली पहिल्यांदा त्यांनी बॅक्टेरिया आणि प्रोटोझोन यांचं निरीक्षण केलं. सेल्स आर एक्स्ट्रीमली मायन्यूट साईज, खूप लहान असतात. वी कॅनॉट सी सेल्स विथ द नेकेड आय. उघड्या डोळ्याने आपण ते पाहू शकत नाही. मायक्रोमीटर and nanometer are the units used for measuring their size. मायक्रोमीटर आणि नॅनोमीटरचा त्याचा
साईज मोजण्यासाठी उपयोग केला जातो युनिटचा. द कंपाऊंड मायक्रोस्कोप इज यूज्ड फॉर observing cells and object on a glass slide magnified many times by the lenses of the microscope. म्हणजे आपण याचा जो साईज लहान असल्यामुळे मायक्रोमीटर किंवा नॅनोमीटरमध्ये आकार असल्यामुळे त्याचं आपण मायक्रोस्कोपच्या साहाय्याने निरीक्षण केलं जातं. आता त्याची साईज कशी आहे पहा. 1 सेंटीमीटर इक्वल टू डॅश मिलीमीटर, 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 मिलीमीटर, 1 मिलीमीटर इक्वल टू 1000 मायक्रोमीटर, 1 मायक्रोमीटर इक्वल टू 1000 नॅनोमीटर. आता हे जे सेल्स असतात किंवा त्याचा जो आकार आहे तो मायक्रोमीटर आणि नॅनोमीटरमध्ये असतो. काही सेल्स इतके लहान असतात, काही पार्ट ते आपण मायक्रोमीटरमध्ये सुद्धा त्याचा आकार पाहू शकत नाही. मायक्रोमीटरमध्ये असेल तर कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या सहाय्याने आपण त्याचं निरीक्षण करू शकतो. नॅनोमीटरमध्ये असेल तर त्यासाठी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा वापर केला जातो. इथे कंपाऊंड मायक्रोस्कोपची आकृती पण दिलेली आहे आपल्याला. बेस आहे, इल्युमिनेटर आहे, स्टेज आहे, ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे, 2 लेन्स आहेत, आय लेन्स, आय पीस आणि ऑब्जेक्टिव्ह लेन्स. कोर्स फोकस नॉब आहे, नंतर फाईन फोकस नॉब आहे, 2 प्रकारचे स्क्रू आहे तिथं. या पद्धतीने मायक्रोस्कोपची रचना दिलेली आहे. त्याच्या सहाय्याने आपण पेशीचे रचना या मायक्रोस्कोपखाली पाहू शकतो. नंतर इथं आपल्याला लेट्स ट्राय दिस, आपल्याला एक प्रयोग दिलेला आहे. कांदा घ्यायचा, तो कापायचा, 2 भागामध्ये एक पातळ असा पांढरा पापुद्रा असतो. तो जर आपण मायक्रोस्कोप खाली इथं त्याचं निरीक्षण केलं तर इथं आपल्याला डी आकृती दिलेली आहे. ते डी आकृतीसारखी आपल्याला त्याची रचना दिसते. कपित एक्झॉगोनल कंपार्टमेंट आपल्याला दिसतात. या पद्धतीने कांदे पेशीची रचना असते, इथं आपल्याला दिलेलं आहे. नंतर कॅन यू टेल, तुम्ही आर द सेल्स दॅट यू ऑब्झर्व ऑल अलाइक, व्हॉट इज देअर स्ट्रक्चर, व्हॉट आर शेप्स. त्यांचे स्ट्रक्चर किंवा शेप सगळ्या सेलचे सारखे असतात का? नाही. वेगळ्या सेल किंवा वेगळे त्यांचे स्ट्रक्चर वेगळं असतं, आकार वेगळा असतो. वेगळ्या भागामध्ये असणाऱ्या पेशींचा आकार पण वेगळा असतो, त्यांचं फंक्शन वेगळं असतं. नंतर बुक्स माय फ्रेंड्स, असे वेगवेगळ्या पुस्तकामधून आपण त्याची माहिती मिळवू शकतो. सेल साईज इथे दिलेली आहे आपल्याला, पेज नंबर 73. सेल साईज, देर इज अ ग्रेट व्हेरिएशन्स in the shapes of cells. Their shapes are mainly related to their functions. Observe the cells of different shapes shown below. तर वेगवेगळ्या आकाराचे सेल्स दिलेले आहेत, ते आपण पाहूया. स्पायरोगायरा म्हणजे शेवाळ, शेवाळामध्ये असणाऱ्या पेशी कशा असतात त्याची आकृती दिलेली आहे. आमेबा, त्याचा आकार सतत बदलत असतो. फॅट सेल कशी असते, म्हणजे आपली चरबी म्हणतो आपण त्याला. नर्व सेल्स आहे, चेतापेशी. एक सेल आहे, रेड ब्लड सेल्स आहेत, त्याचा आकार कसा असतो. सरफेस सेल म्हणजे त्वचेलगत, त्वचेमधील पेशी कशा असतात. मसल सेल्स, स्नायू पेशी कशा असतात. बोन सेल्स, बोनमध्ये असणाऱ्या पेशी कशा असतात. स्पर्म, त्याच्यामधील पेशी कशा असतात. प्रत्येकाची रचना आणि आकार वेगवेगळा असतो. सेल आर
many different shapes, that is circular, rod shaped, columnar, spiral, oval, rectangular असे वेगवेगळ्या आकाराच्या सेल्स असतात. Each cell contains various components of carrying out the life process of the living organisms. पेशीमध्ये वेगवेगळे घटक असतात. The components are called organelles. त्या प्रत्येक कंपोनंटला ऑर्गॅनेल्स म्हणतात. Organelles are studied in the detail with the help of the electron microscope, which can magnify images up to 2 into 10 raised to 9 2 billion times their actual size. There are two main types of cells. आता जसं पृथ्वी तलावरती दोन प्रकारचे सजीव आहेत, वनस्पती आणि प्राणी, तसं पेशीसुद्धा दोन प्रकारचे आहेत, ॲनिमल सेल अँड प्लांट सेल. पेज नंबर 73 वरती आपल्याला आकृतीसहित त्यांची माहिती दिलेली आहे. These cells consist of various types of membranes, bond cells, organelles. Plant cells have a definite shape due to the presence of the cell wall around them. Plant cellला cell wall असल्यामुळे definite shape असतो त्याला. Besides, unlike animal cellला विशिष्ट असा शेप नसतो. Plant cell contains single large vacuole आहे plant cellमध्ये. All these cells are known eukaryotic cells. असे या सेलला आहेत. प्राणी आणि वनस्पतीमध्ये आढळणाऱ्या सेल्स आहेत त्यांना eukaryotic cells असं म्हणतात. इथं आकृत्या दिलेल्या आहेत, आकृत्या काढा, त्याच्यामध्ये घटक दिलेले आहेत. याच्यात फरक पण विचारला होतो. इथं महत्त्वाचे 3 फरक मी तुम्हाला सांगतो. आकृती जर पाहिल्या आपण प्लांट सेल आणि ॲनिमल सेल, तर इथं प्लांट सेलला सेल वॉल आहे पहा डाव्या साईडला. तर ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल नसते, सेल मेम्ब्रेन असतं फक्त. नंतर प्लांट सेलमध्ये क्लोरोप्लास्ट आहे, तर ॲनिमल सेलमध्ये क्लोरोप्लास्ट नसतं. क्लोरोप्लास्ट असल्यामुळे, हरितद्रव्य असल्यामुळे वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, म्हणून त्यांना ऑटोट्रॉफी म्हणतात, स्वयंपोषी. नंतर व्हॅक्युअल्स आहेत, ते वनस्पती पेशीमध्ये व्हॅक्युअल म्हणजे पोकळी आहे ती मोठी आहे, आणि इथं प्राणी पेशीमध्ये व्हॅक्युअल आहे ते आकाराने लहान आहे आणि संख्येने पण ते जास्त असतात. अशा पद्धतीने महत्त्वाचे 2-3 फरक आपल्याला इथे प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये विचारले जातात. त्याच्या आकृती काढून भागांना नावे द्यायचे. त्या प्रत्येक घटकाचं काहीतरी कार्य आहे. उदाहरणार्थ सेल वॉल, प्रोटेक्शन, क्लोरोप्लास्ट, फोटोसिंथेसिस, सायटोप्लाझम म्हणजे द्रव्य, त्या द्रव्यामध्ये हे घटक असतात. सेल मेम्ब्रेन, सेल वॉलच्या ऐवजी प्राणीपेशीमध्ये सेल मेम्ब्रेन आहे. रायबोसोम्स आहेत, मायटोकॉन्ड्रिया आहे, ते पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणतात मायटोकॉन्ड्रिया, ऊर्जा निर्मितीचं काम करतात. न्यूक्लियस पेशीमध्ये ज्या सगळ्या घटना घडतात त्याच्यावर कंट्रोल करण्याचं काम न्यूक्लियस करतं. गोल्गी बॉडी आहेत, जे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे. हे सगळे प्रत्येक घटकाचं पेशीमध्ये कार्य आहे आणि त्या कार्याप्रमाणे त्या पेशीमध्ये आपापल्या कार्य त्याच्यामध्ये चालू ठेवतात. आता इथं काही आपल्याला 4 घटक दिलेले आहेत, त्याचे थोडक्यात सेल वॉल पेज नंबर 74 मध्ये सेल हॅज 4 मेन पार्ट्स म्हणजे 4च दाखवले, तिथं बरेच पार्ट आहेत. सेल वॉल इज द outermost covering of the cell. It is present only plant cell. सेल वॉल आहे ते फक्त प्लांट सेलमध्येच आहे आणि आउटरमोस्ट कव्हरिंग आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन. द प्लाझ्मा मेम्ब्रेन, also called cell membrane, is a kind of thin covering. It is
extremely delicate and flexible. It is outermost covering of the animal cell. Cytoplasm, the liquid parts in the cell present around the nucleus is called cytoplasm. It occupies the space between the plasma membrane and nucleus. Cell organelles are scattered in a cytoplasm. The cell organelles, these mainly include the nucleus, endoplasmic reticulum, Golgi bodies, lysosomes, mitochondria, vacuoles, plastids, etc. Plant cells contains chloroplast. असे पेशीमध्ये असणारे सेल मेम्ब्रेन, सेल ऑर्गॅनेल्स, पेशीमध्ये असणारे वेगळे घटक आपल्याला दिलेले आहेत. तर प्रत्येक घटकाचं कार्य काय असतं ते आपल्याला इथं थोडक्यात दिलेलं आहे. न्यूक्लियस इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गॅनेल्स ऑफ द सेल. There is a porous double membrane around it. The nucleus control all functions of the cells. Cells मध्ये जे फंक्शन आहे ते कंट्रोल करतात. The endoplasmic reticulum is the sprawling net-like organelles. Net सारखं असते ते. Its functions is the make necessary changes in the protein produced by the ribosomes and send them to the Golgi bodies. Golgi bodies are made of several fat sacs. Their function is the proper distribution of proteins. Mitochondria and plastids are organelles with the double outer coverings. As mitochondria produce energy, mitochondria energy produce करतात म्हणून त्याला they are called powerhouse of cell. The chloroplast in a plant cell carry out the function of photosynthesis. Vacuoles help. vacuoles जी पोकळी असते ती कशासाठी मदत करते? To throw out the waste products of the cell. Waste product साठवून ठेवणे आणि ते बाहेर टाकणे यासाठी व्हॅक्युअलचा उपयोग होतो. व्हॅक्युअल इन ॲनिमल सेल्स ही स्मॉल pairs. There are only in a large vacuoles in the plant cell. या पद्धतीने आपल्याला प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमधले घटक आहेत त्यांचे कार्य आपल्याला इथे थोडक्यात दिलेले आहे. आपण इथे थांबूया. याच्यानंतरचा भाग आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय, नंतर त्यांचे हार्मफुल काय आहेत, युजफुल आहेत, ते आपण मायक्रो ऑर्गॅनिझमची माहिती पाहणार आहोत. ठीक आहे, आपण इथे थांबूया.